मी आश्वासन देत नाहीये. मी करूनच दाखवणार. सर शीतलताई आर भारत टुडे व आपले मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. मी सौ शीतल अमित हरपळे. सगळ्यात आधी मी आर भारत टुडे यांनी माझ्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये जाऊन मग त्यांच्या समस्यांची दखल घेतली आणि मला ती संधी दिली बोलायची. त्याच्यासाठी मी आधी त्यांचं आभार मानते. प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांची सर्वात मोठी समस्या आपल्या मते कोणती आहे आणि निवडून आल्यास सर्वप्रथम कोणते कामं हाती घ्याल? प्रभाग क्रमांक 14 हा पूर्णपणे कचरा बाधित भाग असल्यामुळे आत्तापर्यंत तिकडे सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यानंतर जेव्हा मला निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळाली, त्यावेळेस मी त्या जनतेपर्यंत पोहोचले. पण जनतेकडनं मला असं समजलं, की आमच्याकडे सर्वात आधी पाण्याचा प्रश्न सोडवा. पाण्याचा प्रश्न हा खूप कठीण प्रश्न आहे, पण पाणी ही मूलभूत गरज आहे आणि ती सोडवण्यासाठी आमच्या घरातून, फॅमिलीमधून 4 गुंठे जागा ही स्वतःच्या मालकीची आम्ही दिली आहे. त्याच्यामध्ये 2 गुंठे हे आपण 4 ते 5 लाख लिटर पाण्याची टाकीसाठी दिली आहे आणि 2 गुंठे हे आपण सरकारी हॉस्पिटलसाठी देणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात आधी जनतेसाठी मी घरोघरी पाणी जितकं देता येईल तितका मी प्रयत्न करेल. पाणी पुरवठा, रस्त्याची व्यवस्था, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट ह्या मूलभूत सुविधांबाबत आपली ठोस आणि कालबद्ध कार्ययोजना काय आहेत? स्ट्रीट लाईटचं तर आपलं काम चालूच आहे. छोट्या-छोट्या डीपी बसवणं. जेव्हा मी जनतेपर्यंत गेली ना, त्यावेळेस त्यांनी अ, जरा रस्त्याचं पण सांगितलं होतं. आपण ते पण काम चालू केलंय. आणि छोटे-छोटे डीपी दिलेत लोकांना. त्याच्यासाठी जिथं गरज आहे तिथं आपण लाईट पण पुरवलेल्या आहेत. पण जेव्हा मी निवडून येईल ना, त्याच्यानंतर मी नक्कीच स्ट्रीट लाईटचा पण विचार डोक्यात घेऊन ते त्यांचं काम नक्कीच करेल. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आपण कोणत्या विशेष योजना राबवण्याचा विचार केला आहे? मी सांगितलं आत्ताच, की मी सरकारी हॉस्पिटलसाठी पुढे जाणार आहोत व सरकारी हॉस्पिटल करणार आहोत. तिथं अल्टरनेट डेज डॉक्टर येतील, सरकारी डॉक्टर महिलांसाठी, वृद्धांसाठी, लहान मुलांसाठी छोटीशी शाळा काढण्याचा माझा प्लॅन आहे. आपल्या विरोधी उमेदवारांच्या तुलनेत आपण जनतेसमोर काय वेगळे मांडता? मतदारांनी आपल्यालाच मतदान का करावे? माझ्यावरती मतदारांनी पहिला विश्वास ठेवावा. मी ऑलरेडी कामं चालू केलेली आहेत. इथून पुढे करणार आहे आणि पुढेही केले जाईल. मी आश्वासन देत नाहीये. मी करूनच दाखवणार. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतीये. निवडून आल्यास पुढील 5 वर्षात प्रभाग क्रमांक 14 कसा बदलेल आपण पाहू इच्छिता? जेव्हा प्रभाग क्रमांक 14 मध्ये पूर्ण बदल होईल. उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न माझ्याकडे सुटेल. स्ट्रीट लाईटचा सुटेल, रोडचा सुटेल, सरकारी दवाखान्याचा सुटेल आणि लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे माझं समाधान असेल. जर एखादे काम तात्काळ होऊ शकले नाही तर नागरिकांशी संवाद साधून ते कसे स्पष्ट करणार? मी नागरिकांमध्ये जाऊन 100% त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. निधी अभावी जर एखादा प्रश्न सोडवायचा राहिला, तर मी माझ्या स्वखर्चातून अ, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. आपण निवडून आलात तर जनतेच्या दिलेल्या विश्वासानुसार आपण दिलेली सर्व वचने पूर्ण करण्याचे वचन कॅमेऱ्यासमोर देता का? हो, मी 100% खात्री देते आणि माझ्याकडनं कामे होणारच. जनतेसाठी तुम्ही कोणते आवाहन कराल? माझे सासरे स्वर्गीय सुरेशप्पा दत्तात्रय हरपळे आणि माझे मिस्टर अमित सुरेशप्पा हरपळे यांनी जो समाजकारणाचा वसा घेतला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढे निश्चितच चालवणार आहे.